कल्याण शहरासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे। माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून कल्याणमधील वसंत व्हॅली परिसरातील युनिव्हर्सिटी केंद्र येथे या स्मारकाचं भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय महिला समन्वयाच्या गीताताई गुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। या स्मारकातून आनंदीबाई जोशी यांचा प्रेरणादायी जीवन कार्याचा सविस्तर परिचय नागरिकांना करून दिला जाणार आहे। आज एक चांगला मंगल प्रसंग आहे की आपल्या आद्य डॉक्टर महिला डॉक्टर भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या महिला पहिल्या होत्या आणि विदेशात जाऊन शिकून आलेल्या होत्या। त्या कल्याणच्या राहणाऱ्या आणि त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचं एक स्मारक होत आहे। त्याच्या भूमिपूजनातून उद्घाटन करण्याचा आता मी घोषित करते आणि ही संधी मला मिळाली इथे येण्याची, याबद्दलही धन्यवाद। आहे की त्या काळी 100 वर्षापूर्वी जवळजवळ एखाद्या महिलेने आकांक्षा बाळगणं, शिकणं, तिला तिच्या घरच्यांचा सहयोग मिळणं आणि विदेशामध्ये शिकायला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे। सर्व महिलांच्या दृष्टीने नाही तर समाजाच्या दृष्टीने आहे की खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानेल, कारण त्यांनी मला 15 कोटीचा हा निधी दिल्यामुळे एक मोठं स्मारक डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर यांचं स्मारक या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या स्मारकाच्या माध्यमातून एक महिलांना प्रेरणा मिळावी। ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून डॉक्टर आनंदीबाई जोशींनी शिक्षण घेतलं, परदेशामध्ये जाऊन त्या डॉक्टर झाल्या आणि महिलांविषयी त्यांची असलेली एक जागरूकता जी होती तीच प्रेरणा या कल्याणच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जावी, अशा प्रकारचं एक प्रेरणास्थान, एक मोठं सेंटर हे या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची इच्छा आदरणीय गीताताई गुंडे आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटनमंत्री सदाशिवराव देवधर यांच्या संकल्पनेतली हे प्रोजेक्ट या ठिकाणचं हे आहे। आणि त्याच्याकरता निधी आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला दिला, तर मनापासून मी त्यांच्या या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरती माहिती असलेली एक म्युरल्स या ठिकाणी असणार आहेत की जे म्युरल्स बघून त्यांचा इतिहास कळेल, त्यातनं प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचं एक मोठं म्युरल्स या ठिकाणी डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या जीवनावरचं असणार आहे। दुसरं एक ऑडिटोरियम असणार आहे की ज्या ऑडिटोरियममधून महिलांना प्रोत्साहन मिळेल, महिलांना मोटिवेशन मिळेल, त्यांचं ट्रेनिंग या ठिकाणी केलं जाईल। अशा